मला सरकारमधून मोकळं करा, मी पराभवाची जिम्मेदारी स्वीकारतो. देवेंद्र फडणवीसांचे हे विधान आणि महाराष्ट्राच्या BJP कार्यकर्त्यांमध्ये पसरली निराशेची लाट. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, भाजपा आणि NDA यांचा महाराष्ट्रामध्ये एकदम निराशापूर्वक पराभव झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 16 सीटवरती त्यांचा विजय झाला असून 32 सीटांवरती महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे. कोणीही ही गोष्ट विचार केली नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती BJP आणि NDAचा पराभव महाराष्ट्रामध्ये होईल. जे मातब्बर नेते होते रावसाहेब दानवेसारखे, त्यांचासुद्धा महाराष्ट्रामध्ये यावेळेस पराभव झाला आणि चांगल्या अंतराने पराभव झाला आहे. सुजय विखे पाटील यांचा 17,000ने पराभव, तर पंकजाताई मुंडे यांचा 5,000च्या जवळपास 5,000च्या मताने पराभव झाला. तर मित्रांनो, सांगायची गोष्ट ही की नक्कीच पराभवाची जिम्मेदारी कोणाला तरी स्वीकारावी लागेल. पण देवेंद्र फडणवीस सारखा व्यक्ती एकटा पराभवासाठी जिम्मेदार असू शकत नाही. जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडली किंवा शरदराव पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष हा फोडला आणि तो BJP सोबत घेतला, तेव्हा फक्त देवेंद्र फडणवीस यांचा हा डिसिजन नसून तो केंद्रीय नेतृत्वाचा सुद्धा डिसिजन आहे. मराठा आरक्षणचा मुद्दा हा महाराष्ट्रामध्ये पेटला आणि खूप मोठ्या प्रमाणावरती जे पोलरायझेशन झालं. आता मी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा वाचतो की ज्या प्रकारे MMMD हे जे कोएलिशन महाराष्ट्रामध्ये तयार झालं, M फॉर मनोज जरांगे, M फॉर मुस्लिम, D फॉर ओके आणि ते फॉर MMD आणि ओके बाकी समाज जो इतर अशा प्रकारचं जे एक समाज राजकारण ध्रुवीकरण या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तयार झालं. ते राजकारण मित्रांनो, जातीवादाचं राजकारण खूप होतं. विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातली बिलकुल निवडणूक झालेली नाही. कारण की जर विकासाचे मुद्दे झाले असते तर सुजय विखे पाटील यांच्यासारखा जो सहकार क्षेत्रामध्ये ज्याचं मोठं काम आहे, वेल एज्युकेटेड पर्सन आहे किंवा केंद्राच्या सर्वात जास्त योजना जर महाराष्ट्राच्या कोणत्या मतदारसंघामध्ये रुजवल्या असतील तर सुजय विखे पाटलांनी रुजवलेल्या आहेत. आता मित्रांनो, काही प्रश्न जे असतात त्या प्रश्नांना सोल्युशन हे इमिजिएट सोल्युशन नसतं. जसं नदी जोडो प्रकल्प महायुतीचा हा मोठा आणि ॲस्पिरेशनल प्रकल्प आहे. तो प्रकल्प झाल्याशिवाय भरपूर साऱ्या भागामध्ये पाणी आणि दुष्काळ परिस्थिती ही आटोक्यात येऊ शकत नाही. आता सुजय विखे पाटील गेले आणि निलेश लंके आले. आता निलेश लंके, आशा करतो की निलेश लंके हे त्या मतदारसंघासाठी चांगलं काम करतील. पण निलेश लंके आले याचा अर्थ असा नाही की निलेश लंके आता पाण्याच्या दुष्काळाची परिस्थिती एकदम संपवतील आणि काहीतरी वेगळा चमत्कार करतील. निलेश लंके 17,000 मताच्या लीड म्हणजे मताधिक्याने निवडून आले आहे. याचा अर्थ असा की सुजय विखे पाटलांसाठी पण लोकांमध्ये तिथे क्रेज होता. पण मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारे मराठा आरक्षणाचं कार्ड हे फक्त महायुतीच्या पाठी उभे राहण्यासाठी वापरलं, याच्यातून त्यांना वाटलं की आता मराठा आरक्षण मिळेल. आता एक त्यांनी नवीन गोष्ट तयार केली, म्हणजेच आता कमेंट बॉक्समध्ये भरपूर साऱ्या गोष्टी बघतो तर मराठा समाजाचं असं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीसांनी भाजपाला जर महाराष्ट्र टिकवायचं असेल तर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. आरक्षणाचा मुद्दा मार्गी भाजपाच लावेल. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्याची जिम्मेदारी काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यावर तुम्ही कधी का टाकली नाही, हा एक सुद्धा प्रश्न तिथे निर्माण होतो. मित्रांनो, आरक्षण हे मिळालंच पाहिजे. मराठा समाजामध्ये जे गरीब बांधव आहेत, ज्यांची मोठं शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थितीमुळे त्यांची क्षमता नाही, त्यांना आरक्षणाची नक्कीच गरज आहे आणि ते आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षणाचा पाठिंबा हा कोणत्याच समाजाकडून मराठा आरक्षणासाठी विरोध झाला नाही. पण ज्या प्रकारच्या मागण्या मनोज जरांगे पाटलांनी नवीन तयार केल्या आणि हे आरक्षण संपता कामा नये अशी परिस्थिती त्यांनी केली. एक प्रकारचा जातीवाद टार्गेट फडणवीस ठेवून केला, म्हणजे मुख्यमंत्री मराठा, उपमुख्यमंत्री अजितदादा मराठा, पण टार्गेट देवेंद्र फडणवीस का? कारण की त्यांना माहीत होतं की मराठा समाजाच्या लोकांसमोर जर आपण ब्राह्मणद्वेष केला तर हा लोकांमध्ये पसरेल की बाबा ब्राह्मणद्वेष. तर मनोज जरांगे पाटलांनी अगदी व्यवस्थितरित्या ब्राह्मणद्वेष हे कार्ड खेळलं आणि ते त्याच्यामध्ये सक्सेसफुल सुद्धा झाले. त्यांना एक विजय सुद्धा भेटला की हे आरक्षणाचं कार्ड आणि हे मराठा जातीवाद, मराठा समाजामध्ये जे ब्राह्मणद्वेष पसरवण्याचं काम त्यांनी केलं, त्याच्यात त्यांना मोठ्या प्रमाणावरती सक्सेस सुद्धा मिळाला आणि तो आपल्या निकालाच्या मार्फत आपल्या समोर उभा आहे. कारण की असं कोणतं काम होतं की जे महाविकास आघाडीने केलं किंवा काँग्रेसमध्ये विदर्भात जवळपास त्यांच्या 7 सीटा निवडून आल्या. तर काँग्रेसने असं काय काम केलं आहे विदर्भासाठी, मराठा आरक्षणासाठी? 4 वेळेस मुख्यमंत्री तुमचे पवार साहेब मराठा समाजाचे होते. आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहास सगळे मराठा मुख्यमंत्रीच राहिले, वसंतराव नाईक सोडून आणि देवेंद्र फडणवीस सोडून. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी काय केलं? हा प्रश्न मराठा समाज हा शरद पवारांना का विचारत नाही? हे आम्हाला नक्की माहिती आहे की मराठा समाज हा शरद पवारांच्याच मागे उभा राहतो. इव्हन मी या पण गोष्टीची खात्री देतो की आता जे येणारी विधानसभा आहे त्यामध्ये जर शरद पवार साहेबांची पार्टी जिंकली तर मराठा आरक्षणाचे मोर्चे पण संपतील, मराठा आरक्षणाचे मोर्चे पण उभे राहतील नाही आणि आरक्षणाचे डिमांड पण संपून जाईल. कारण की जसा इतिहास आहे 2014 ते 19 या काळामध्ये सुद्धा मराठा आरक्षणाचे मोर्चे निघले. जशी महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली, मराठा आरक्षणाचे मोर्चे परत बंद झाले.
परत जेव्हा सत्तेमध्ये आली तेव्हा परत मनोज जरांगेसारखा एखादा व्यक्ती उभा राहतो आणि परत मराठा आरक्षणाची लाट महाराष्ट्रामध्ये तयार करतो. तर ह्या गोष्टी चालूच राहणार. सगळ्यांना माहिती आहे की शरद पवार मराठा आरक्षणाला कधीही देणार नाही. शरद पवार साहेब मुस्लिम आरक्षण देतील पण मराठा आरक्षण हे कधीही देणार नाही. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. तर मराठा समाजाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाचा खरा शत्रू कोण आहे ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि ॲक्ट करावी. नेत्यांच्या मागे राहून किंवा नेते तुम्ही ज्या नेत्यांच्या मागे राहतात ते नेते परत पॉलिटिकली मोटिवेट होऊन जातात आणि जी मराठा आरक्षणाची जी नीव असते ती नीव परत कमजोर पडण्याचा प्रयत्न करते. परत ते तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यावरती, आता देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा भर प्रेस कॉन्फरन्समध्ये देणं आणि म्हणणं की बाबा मी या पराभवासाठी रिस्पॉन्सिबल आहे आणि मला मोकळं करा, विधानसभेची तयारी करतो. फडणवीस साहेब जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ध्रुवीकरण होतं किंवा एवढं मोठाले समाज उभं राहतात तर विधान परिषदमध्ये विधानसभेमध्ये याच्यापेक्षा बेकार परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बीजेपीची होऊ शकते आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार सोबत राहतील नाही राहतील माहिती नाही पण होऊ शकते. कारण की लोकसभेमध्ये तो मोठा मतदारसंघ राहतो तर तिथे प्रत्येक समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणावरती राहतं. तेच तुम्ही कॅप्चर करू शकले नाही. तर विधानसभेमध्ये भरपूर साऱ्या सीट्स अशा राहतात की त्या सीट्स फक्त त्या समाजाच्या भरोशावरती निवडून येतात. हे बरोबर आहे. रिस्पॉन्सिबिलिटी ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी, जसं एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि म्हटले की ही सामूहिक जबाबदारी आहे. सामूहिक जबाबदारी आहे. आपण हार ही सामूहिक होते. कोणी एक किंवा टीम काम करत असते. कोणत्या एका व्यक्तीच्या भरोशावर नेतृत्व चालत नसते. नरेंद्र मोदींच्या भरोशावरती इथपर्यंत 240 पर्यंत ते सीट्स घेऊन आले. अदरवाईज भारतामध्ये असे बीजेपीचे खासदार आहेत जे सरपंच पदाची निवडणूक लढवण्याच्या लायकीचे पण नाहीत आणि असे उमेदवार महाराष्ट्रात काही ठिकाणी निवडून आले ज्यांचं काही माहिती नाही, लोकांना माहिती नाही आणि का निवडून देते हे माहिती नाही. फक्त जे मुद्दे होते आणि लोकल लेवलवरती हे इलेक्शन खूप मोठ्या प्रमाणावरती लढवण्यात आले. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, विधानसभा लोकसभा ही वेगळी राहते, लोकसभेचे मुद्दे वेगळे राहतात. पण आपण ते इग्नोर करून आता महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हे जे कोएलिशन गव्हर्नमेंट आहे, खिचडी सरकार असताना ज्या गोष्टी कराव्या लागतात, जसं युनिफॉर्म सिव्हिल कोड अंडर आर्टिकल 44 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द युनिफॉर्म सिव्हिल कोड इज मेन्शन. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड खरंच मोदी अप्लाय करू शकतात का? बिलकुल करू शकत नाही मित्रांनो. ठीक है, जो राम को लाए हम उनको लाएंगे, आपने उलटा कर दिया, जो राम को लाएंगे हमको उसको भेज देंगे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे काम करून अशा प्रकारची ओट आणि यूपीमध्ये तर भयंकर मित्रांनो, जसं मी यूपीच्या मित्रांना काही बोलत होतो तर तिथे जे मुद्दे होते ते तिथे प्रत्येक घरामध्ये काँग्रेसने पर्चा पाठवल्या की जसे आमचे सरकार बनेल तर 8,500 रुपये महिना तुम्हाला सुरू होईल. तर मोठ्या प्रमाणावरती जनता मित्रांनो तिथे त्यांना फेक केलेल्या वाद्यांच्या त्यांना भुरळ पडली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावरती काँग्रेस आणि सपाला मतदान केलं. कारण की मित्रांनो पॉसिबलच नाही. MY मुस्लिम्स आणि यादव यांचंच मत अखिलेश यादवला मिळतं, RLDचं मत बीजेपीकडे गेलं, सभासपाचं वोट बीजेपीकडे गेलं आणि काँग्रेसचं तिथं 2 पॉईंट काही टक्के मतदान आहे मित्रांनो. पण ही जातीवाद जो भारतामध्ये पसरलेला आहे, विनायक दामोदर सावरकर म्हणतात की आय डोंट स्केअर्ड ऑफ मुस्लिम, आय डोंट स्केअर्ड ऑफ द रॅडिकल्स, आय स्केअर्ड ऑफ द हिंदू हू आर अगेन्स्ट हिंदुइझम. तर म्हणजे हिंदूच हे हिंदूंचे शत्रू कसे असू शकतात मित्रांनो? राम हे लंकेवर स्वारी करून गेले तेव्हा त्यांनी सोबत वानर आणि पशु ठेवले, कारण त्यांना माहीत होतं की माणसं हे कधी पण धोका देऊ शकतात, माणसं हे कधी पण धोका देऊ शकतात. सोन्याची लंका पाहून त्यांच्या मनात भुरळ पडेल आणि अपोजिटमध्ये पण जाऊ शकतात. तर ते वानर आणि पशु घेऊन गेले. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य हेच की फडणवीस साहेब, महाराष्ट्राला तुमची यावेळेस गरज आहे. आता गरज आहे, कारण की आता जर का तुम्ही या पदावरून गेले तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठा एक व्हॅक्यूम तयार होईल. महाराष्ट्राजवळ असा नेता नाही आहे बीजेपीमध्ये जो सगळे पार्टीला समोर घेऊन जाऊ शकेल. नक्कीच हे मान्य करतो की बीजेपी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा हे पहिल्यापेक्षा कमजोर आहेत आणि ते तशा प्रकारे असर्ट करू शकणार नाहीत. पण हे जे घरभूषे मुख्यमंत्री आणि हे जातीवाद करणारे नेते यांना जर पराभूत करायचं असेल तर तुमच्यासारखा वैचारिक आणि हुशार माणसाची महाराष्ट्राला नक्कीच गरज आहे. तर तुम्ही तुमचा विचार घेण्यासाठी सक्षम आहात. आम्ही तुम्हाला सांगण्या इतके मोठे नाही, पण तुम्ही नक्कीच या गोष्टीवरती विचार करावा. बस एवढंच तुमच्याशी रिक्वेस्ट आहे. प्लीज माझं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.